सावलीचे आईवडील आणि भाऊ हेच बोलत असतात की सारंग आणि सावली अजूनही एक झालेले नाही आहेत. ते दोघं नवरा बायको तर आहेत, पण तसं त्यांच्यात काहीच नाही म्हणून. इथे ते चिंतेत असतात. पण ते म्हणतात की जसं चंद्रकांत भाऊंनी सांगितलं आहे तसं हळूहळू ते दोघं एकत्र येतील. आणि सावलीची आई म्हणते, विठ्ठलावर माझा विश्वास आहे, त्यामुळे तो काही चुकीचं करणार नाही. इकडे सावलीचा भाऊ म्हणतो की माझ्या बहिणीवर ही काय वेळ आली आहे. नवरा असूनसुद्धा ते दोघं जण वेगळे आहेत. तेवढ्यातच सावली तिकडे येते आणि ते गप्प बसतात. इथे सावली म्हणते, काय बोलताय तुम्ही, माझ्याबद्दलच बोलताय का? तेव्हा ते सावरासावर करतात. पण एक एक जण अडून अडून तिला तसेच प्रश्न विचारत असतात त्या दोघांबद्दल, सारंग आणि तिच्याबद्दल. आणि तिला चुणचुण लागते की ह्यांना कळलं तर नाही आहे ना म्हणून. आणि ती विठ्ठलाकडे प्रार्थना करत असते की या प्रश्नांची उत्तरं मी खोटी नाही देऊ शकत, कारण ते माझे घरची मंडळी आहेत, मला सांभाळ म्हणून. तेवढ्यातच हे सगळेजण सावरून घेतात आणि सावली म्हणते, मी आलेच हां, म्हणून तिथून निघून जाते. इकडे हे लोक सांगतात की सावली घेईल सगळं सांभाळून आणि सारंगराव पण चांगले आहेत, त्यामुळे ते सावलीची नीट काळजी घेतील. सावलीचा भाऊ आणि सारंग गावात फिरत असतात. तेवढ्यातच सावलीच्या भावाची नजर एका दुकानाच्या इकडे पडते आणि तो बघतो की तिकडे सावलीला बघायला आलेला आनंद, त्याचे वडील खोटे ते उभे आहेत. म्हणून तो धावतो तिकडे, अरे हे हे करत, आणि पळतो त्यांच्या तिकडे. आणि तो त्यांना पकडायला जातो तर तेही पळत असतात. तेवढ्यातच सावलीचा भाऊ त्यांना पकडतो आणि त्यांची कॉलर पकडतो. आणि पाठीमागे सारंग पण असतो. तोही विचार करतो हे काय चाललं म्हणून तोही तिकडे येतो. इकडे सावलीचा भाऊ त्या आनंदच्या खोट्या वडिलांना पकडून त्यांची कॉलर पकडून त्यांना विचारत असतो, तुम्ही असं का केलं म्हणून. ते आनंदचे वडील बनून आलात तुम्ही आणि माझ्या बहिणीला सावलीला फसवलं तुम्ही, असं का केलं म्हणून. तेव्हा ते म्हणतात, आमचा नाईलाज आहे, आम्हाला पैशांची गरज होती आणि जगन्नाथनी जे सांगितलं ते आम्ही केलं, त्यात आमची काय चूक. आम्हाला वारंवार वाटत होतं की आम्ही जे करतो आहे ते चुकीचं आहे. सावलीसारख्या स्वच्छ मनाच्या, नितळ मनाच्या मुलीवर आम्ही अन्याय करतो आहे. पण काय करू शकतो, पैशांची गरज होती त्यामुळे हे करावं लागलं. पण मनात आम्हाला ही गोष्ट खात होती. आणि हे सगळं सारंग ऐकत असतो. सावलीचा भाऊ म्हणतो, परत हे असं कोणाबरोबरही करू नका, चुकीचं आहे. आणि तुम्ही माझ्या बहिणीला फसवलं, तुम्हाला काय वाटलं ती रडत बसली असेल, पण नाही, या माणसाने तिचा हात धरला, तिचा नवरा आहे, तो तिची काळजी घेतो आहे. तेव्हा ते म्हणतात, चांगलं आहे, सावली खूप चांगली आहे, सारंगला सांगतात. ती नितळ मनाची, स्वच्छ मनाची मुलगी आहे. इथे सारंगसारखा विचार करत असतो. ते आनंदचे खोटे वडील बनलेले म्हणतात की सावली अगदी सोन्यासारखी आहे, ती कधीच खोटं बोललेली नाही आहे, पण आम्हाला वाईट वाटतं की आम्ही तिच्याशी असं वागलो. सारंगला जगन्नाथचे बोललेले शब्द आठवतात की तुझ्या घरात पारस आला आहे, ही खूप स्वच्छ मनाची, नितळ मनाची मुलगी आहे, ही तुझ्या पाठीमागे सावलीसारखी खंबीरपणे उभी राहील, बघ तू, आणि तुझं खूप चांगलं होईल, भलं होईल. हे सगळं सारंगला जगन्नाथचे शब्द आठवत असतात. आणि तो हा विचार करतो की मी चुकीचा तर विचार करत नाही ना सावलीबद्दल, की ती खरंच चांगली आहे आणि मी तिच्याबद्दल गैरसमज करून घेतो आहे. आणि तो हाच विचार करत असतो की मी काहीतरी चुकीचं करतो आहे, मला परत विचार करायला हवा, कारण ती अशी मुलगी आहे का, नसेल तर मी तिच्याशी चुकीचा वागतो आहे. आणि इकडे सावलीचा मोठा भाऊ निघतो तिकडून आणि सारंग विचारच करत असतो. अप्पू घराच्या बाहेर खेळत असतो. तेवढ्यात सावली तिकडे येते आणि त्याला ओरडते, म्हणते, थंडी खूप वाढली आहे, तू इकडे काय करतोयस, जा आत. तेव्हा तो म्हणतो, अक्के थोडा वेळ खेळू दे ना. तेव्हा ती म्हणते, नाही सांगितलं ना, जा आत, थंडी खूप आहे, जा. तेव्हा तो निघून जातो आतमध्ये. इकडे सावली कपडे वाळत घातलेले असतात ते काढायला जाते आणि तेवढ्यातच सारंग विचार करत करत तिकडे येतो आणि अंगणातच तिकडे बसतो. त्याला थंडी वाजत असते. सावलीचं लक्ष त्याच्याकडे जातं की सारंगला थंडी वाजते. ती भराभर कपडे काढते आणि एक चादर सारंगच्या अंगावर टाकते, जेणेकरून त्याला थंडी वाजणार नाही. इकडे सारंगला हे पाहून आश्चर्य वाटतं. त्याला असं वाटतं, हिला कसं कळलं आणि ही माझी एवढी काळजी घेते. त्याला खूपच आश्चर्य वाटतं आणि त्याचा तिच्याबद्दलचा मत हे चुकीचं आहे का,
हा विचार करत बसतो. इकडे सावली त्याच्याकडे बघते आणि कपडे घेते आणि आत जात असते. तेवढ्यातच ती परत मागे वळून बघते तर सारंगला थंडीही वाजतच असते. तेव्हा ती विचार करते आता मी काय करू म्हणून. तेवढ्यात तिला आठवतं म्हणून ती कपडे तसेच ठेवते आणि लाकडं गोळा करून आणते आणि सारंगच्या समोर ठेवते आणि ते शिकोटी पेटवत असते ती. म्हणजे सारंगला थंडी नाही वाजणार, त्याची थंडी कमी होईल. इकडे सारंग विचार करत असतो हिला कसं कळलं मला थंडी एवढी वाजते ती आणि ती त्यासाठी धडपडती एवढी. हिला काय माझ्या मनातलं कळतं का असा तो विचार करत असतो. तो हाही विचार करतो की खरंच ही खूप चांगली आहे, साधी सरळ आहे. मी उगाच हिच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला. आणि तो आपले हात शेकवत असतो. हे बघून सावलीला बरं वाटतं आणि विचार करते आता त्यांना थंडी नसेल वाजत, आता त्यांना बरंच ऊब मिळत असेल म्हणून. आणि ती आनंदात असते. ती तिकडून जायला निघते. तेवढ्यातच सारंग बघतो तिचा पदर आगीच्या जवळ आहे आणि तो एकदम ओरडतो आणि तिला बाजूला करतो. तिलाही कळत नाही काय झालं म्हणून. आणि सारंग आणि सावली एकमेकांकडे बघत असतात. ते एकमेकांकडे बघता बघता हरवतात. सारंग आणि सावली झोपण्याची तयारी करत असतात. तेवढ्यातच त्यांच्या रूमचा दरवाजा वाजतो आणि सावली एकदम डचकते कारण ती जमिनीवर पांघरून घालत असते तिचं. आणि तेवढ्यातच पटापट ती गोळा करते आणि वरती बेडवर ठेवते आणि सारंग पण सावरून बसतो. सावली दरवाजा उघडते तर जयंती वहिनी असते. ती एकदम एंट्री घेते आणि म्हणते कसं वाटलं तुम्हाला माझी बेडरूम, कशी सजवली मी, आवडली का आवडली का, आवडली असेल तर मला काहीही गिफ्ट दिलं तर चालेल ना, सोन्याचा हंडा दिला तरीही चालेल. आणि सारंग एकदम बघायला लागतो. इथं सावलीची मान खालती जाते हिचं काय चाललं आहे म्हणून. ती मस्करी करत असते आणि असं काही नाही आहे की काही द्यायला हवं, पण तुम्हाला आवडली ना, हे बघा हे मी ना त्या मार्केटमधनं आणलं, अजून पैसे दिले नाहीत, फक्त 50 रुपये कमी केले, हे माझ्या रुखवातात मिळालेलं आहे. हे असं सगळं सारंगला सांगत असते आणि सारंग पण बघून आश्चर्य वाटत असतं त्याला. जयंतीचं आपलं सुरूच असतं मी हे केलं, मी ते केलं, मी असं सजवलं, मी तसं सजवलं, कसं वाटलं तुम्हाला, असं तसं. आणि एकदम बेडवर ती बघते तर सतरंजी तिकडे असते. ती म्हणते ही इकडे सतरंजी काय करते आहे आणि एवढ्या जास्तीच्या उषा आणि चादरी. तेव्हा सावली आणि सारंग डचकतात. सावली सारंगकडे बघते आणि सारंग सावलीकडे. तेवढ्यात सारंग सावरून घेतो आणि म्हणतो मला जास्ती थंडी वाजते ना, इथे गावात खूप थंडी आहे त्यामुळे त्या घेतल्यात एक्स्ट्रा. ती म्हणते हां हां चालतं आहे की मग. आणि सावलीला मुद्दामून खोचटपणे विचारते मला आवडलं तू खालती झोपतेस की काय, तुमच्या दोघांचं काय नवरा बायकोचं संबंध नाही आहेत का, असं तसं मुद्दामून बोलत असते. आणि इकडे सावली आणि सारंग अकवर्ड होत असतात. इथे ती म्हणते बरं बरं मी जास्ती तुम्हाला डिस्टर्ब करत नाही आहे, मी जाते आता, निघतेच मी. आणि ती जाते आणि इथे सावली आणि सारंग एकदम सुटकेचा श्वास घेतात.